नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहिलेच असेल, पण आज एक गोष्ट स्पष्टपणे म्हणावी लागेल. मुंबईतून ठाकरे गटाची सत्ता तब्बल 29 वर्षांनंतर गेली आहे. शिवसेना गेली 29 वर्ष मुंबईवर राज्य करत होती. याआधी फक्त 5 वर्षांचा एक अपवाद सोडला तर 1985 पासून सातत्याने मुंबईत शिवसेनेची सत्ता होती. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला हा किल्ला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टिकवून ठेवला होता. 1972 साली पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर मुंबईत बसला होता. मात्र आज पहिल्यांदाच शिवसेनेची अवस्था इतकी वाईट झालेली दिसते की हा निकाल पाहून अनेकांना विश्वास बसत नाही. सध्या जे चित्र दिसत आहे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईतील मराठी मतदारांनी शिवसेनेला पाठ फिरवलेली आहे. म्हणूनच आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण यामागे नेमकी आणखीन कोणती कारणं आहेत? कोणत्या कारणांमुळे शिवसेनेची अवस्था इतकी वाईट झाली आहे? महाराष्ट्रातील एकाही महानगरपालिकेत शिवसेना किंवा मनसे चांगला परफॉर्मन्स करू शकली नाही. तर शिवसेनेच्या या पराभवामागची नेमकी कारणं कोणती होती? मुंबईतून ठाकरे यांची सत्ता जाण्यामागची 5 वर्षात महत्त्वाची कारणं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजधानीतच जर शिवसेना सत्ता गमावत असेल तर त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मराठी माणसांचा पाठिंबा शिवसेना मिळालेला नाही. तोच पाठिंबा मनसेलाही मिळाला नाही. मागील काही वर्षात शिवसेना आणि मनसेमधील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. कोणी भाजपमध्ये गेले तर कोणी शिंदे गटात गेले. पण असं असूनही उद्धव ठाकरे यांना किंवा राज ठाकरे यांना हे स्थलांतर थांबवता आलेलं नाही. दोघांनाही असं वाटत होतं की कार्यकर्ते आपल्या सोबतच राहतील, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. म्हणजे आतापर्यंत असं मानलं जायचं की सामान्य मराठी माणूस नेहमी ठाकरेंच्या सोबतच राहील, कारण ठाकरेंकडे भावनिक पाठबळ असायचं. ठाकरे जे आवाहन करायचे त्याला मराठी माणूस प्रतिसाद द्यायचा, हा इतिहास होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही असंच घडायचं. एखादा मोठा नेता पक्ष सोडून गेला तरी त्याला शिवसेनेला फारसा फटका बसायचा नाही. उदाहरणार्थ छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांनी अनेक आमदार सोबत नेले, तरी सुद्धा शिवसेनेवर त्याचा विशेष परिणाम झाला नाही, कारण मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा होता. पण हीच गोष्ट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत खरी ठरलेली नाही. आता हे स्पष्ट झालं आहे, मराठी माणूस कायम त्यांच्या सोबत राहील असं चित्र सध्या दिसत नाही. आज जेव्हा एखादा नेता, कार्यकर्ता, आमदार, नगरसेवक किंवा खासदार पक्ष सोडतो तेव्हा तो आपल्या सोबतचे कार्यकर्तेही घेऊन जातो, आणि जेव्हा हे लोक विरोधी पक्षात जातात तेव्हा तेच कार्यकर्ते आणि मतं भाजप, शिंदे गट किंवा काँग्रेस सारख्या पक्षांकडे वळतात. ही मतं परत आपल्या बाजूने वळवण्यात ठाकरे यशस्वी ठरलेले नाहीत आणि म्हणूनच ठाकरे गटाचा हा पराभव झालेला आहे. या निवडणुकीत तुम्ही पाहिलेलं असेल की मुंबईत शिवसेना आणि मनसेला मिळालेलं मतदान 50% कमी होतं. आधी असं व्हायचं की मराठी मतं थोडीफार वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली तरी साधारण 70% मराठी मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभा राहायचा. त्यामुळे शिवसेना बिन अडथळा मुंबईवर सत्ता चालवू शकायची. पण यावेळी मराठी माणसांनी शिवसेना सोडली, कारण शिवसेनेतील अनेक छोटे मोठे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. त्यांना थांबवणं गरजेचं होतं असं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे यांना वेळेच वाटलेलं नव्हतं. इथंच सगळ्यात मोठी चूक झाली. या निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव होण्याचं आणि सत्ता जाण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यात आलेलं अपयश. काँग्रेस जरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा भाग असला तरी या निवडणुकीत काही छोट्या मोठ्या कारणांमुळे ती पूर्णपणे आघाडीसोबत उभी राहिली नाही. जर काँग्रेस दोन्ही ठाकरेंच्या बरोबर ठामपणे उभी राहिली असती तर प्रत्येक मतदारसंघात झालेलं मत विभाजन टाळता आलं असतं. तिथली मुस्लिम मतं ठाकरे बंधूंना मिळाली असती आणि त्याचा थेट फायदा दोघांनाही झाला असता. सध्याची मतमोजणीची टॅली दिसते त्यात काँग्रेस सोबत असती तर आणखीन मतांची आणि नगरसेवकांची संख्या वाढली असती, कारण काहीही म्हटलं तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. पण ठाकरे बंधूंनी काँग्रेसला ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं त्यातून त्यांना असं वाटलं की काँग्रेस फारसा प्रभाव टाकू शकणार नाही. मात्र वास्तव वेगळं निघालं. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस जवळपास 20 नगरसेवक निवडून येतील अशा स्थितीत आघाडीवर आहे. नंतर ठाकरे बंधूंनी एनसीपीला सोबत घेऊन थोडाफार नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केलाही, पण एनसीपी म्हणजे काँग्रेस नाही. मुंबईत काँग्रेसची वेगळी ताकद आहे. काँग्रेसकडे मजबूत कॅडर आहे. काँग्रेससाठी काम करणारे मराठी मतदार आहेत, हिंदी मतदार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत. पण हे सगळे ठाकरे बंधूंच्या सोबत आले नाहीत आणि म्हणूनच आज हा मोठा पराभव पाहायला मिळतो आहे. ठाकरे बंधूंची तिसरी मोठी चूक म्हणजे मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातील या निवडणुकांसाठी ते एकत्र आले नाहीत. सगळ्यांना माहीत होते की महाराष्ट्रात हजारो नव्हे तर लाखो लोक वाट पाहत होते की ठाकरे बंधूंनी एकत्र
यावं. खरं तर 5 जुलैला मुंबईत जो मोर्चा झाला तो महाराष्ट्र सरकारने लादलेल्या हिंदी सक्तीविरोधात होता. त्या मोर्चाला लगेच यश मिळालं आणि सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. म्हणजे लोकांचा प्रतिसाद आणि ताकद तेव्हा दिसून आली होती. पण एवढं सगळं घडूनही जुलैपासून डिसेंबरपर्यंत अनेक वेळा हे जाहीर करता आलं असतं की आम्ही मुंबईची निवडणूक एकत्र लढणार आहोत. मात्र ही घोषणा थेट 24 डिसेंबरला म्हणजेच मतदानाच्या अवघ्या 21 दिवस आधी करण्यात आली. खरं तर ही घोषणा 2-3 महिने आधी व्हायला हवी होती. तसं झालं असतं तर कार्यकर्ते वेळेत तयार झाले असते. कुणाला उमेदवारी मिळणार, कुणाला मिळणार नाही याचा अंदाज आला असता. नियोजन करता आलं असतं. जास्तीत जास्त प्रभागांमध्ये पोहोचता आलं असतं आणि मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळालं असतं. पण हे सगळं घडू शकलं नाही. नंतर असं गृहीत धरलं गेलं की आपण कधीही युतीची घोषणा केली तरी महाराष्ट्रातील लोक आपल्यासाठी थांबून राहतीलच. एकदा आपण एकत्र आलो असं सांगितल्यावर सगळे मराठी मतदार आपल्याला आपोआप पाठिंबा देतील. पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. पण ही घोषणा करायला खूपच उशीर झाला. इतका उशीर झाला की तोपर्यंत अनेक मराठी मतदारांनी आधीच आपला निर्णय घेतलेला होता. कोणत्या पक्षाला, कोणत्या नगरसेवकाला आणि कोणत्या उमेदवाराला मतं द्यायचं हे ठरवून झालं होतं. त्यामुळे ही मतं ठाकरेंकडे वळलीच नाहीत. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अपयशाचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे संघटनात्मक अपयश. एक संघटना म्हणून जे काम करायला हवं होतं, जसा जोरदार प्रचार करायला हवा होता तसा प्रचार अजिबात झालाच नाही. फक्त एकूण 3 मोठ्या सभा, एक शिवाजी पार्कला, एक ठाण्यात आणि एक नाशिकमध्ये, या सभांना मोठं कव्हरेज मिळालं. विशेषतः राज ठाकरे जेव्हा भाषण करायला उभे राहतात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं भाषण ऐकतो. अनेक वेळा असं होते की राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या मंचावर बोलत असले तरी टीव्हीवर सगळीकडे राज ठाकरेच दिसत असतात. इतकी लोकप्रियता आणि इतकं मीडिया कव्हरेज मिळूनही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे समर्थन प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतर करू शकलेले नाहीत. कारण त्यांनी फक्त 3च सभा घेतल्या. या 3 सभा व्यतिरिक्त आणखीन अनेक सभा घेतल्या असत्या. महाराष्ट्रातील 29 महापालिकांपैकी प्रत्येक ठिकाणी जरी एक सभा घेतली असती तरी त्यांचं कव्हरेज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असतं, मुंबईने, ठाण्याने, सगळ्यांनी. पण हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. त्यांनी जास्त करून मुंबईतच राहणं पसंत केलं. खरं तर त्यांनी महाराष्ट्रात कुठेही जाऊन भाषण केलं असतं तरी त्याचा फायदा मुंबईत त्यांना मिळालाच असता. पण त्यांनी तसं केलेलं नाही. याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 20 ते 25 दिवसांच्या प्रचारात 70 पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या माध्यमांवर आपली उपस्थिती दाखवली. त्यांनी मुलाखती दिल्या, रॅली केल्या, सभा घेतल्या. या सगळ्या गोष्टी त्यांनी 70हून अधिक वेळा केल्या. मुख्यमंत्री म्हणून कामाचा प्रचंड ताण असतानाही ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांसमोर दिसले की याचप्रमाणे महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये असून सुद्धा सातत्याने सक्रिय दिसत होते. उपमुख्यमंत्री असतानाही या नेत्यांनी प्रत्येक 70 ते 80 सभा घेतल्या आणि सतत आपली उपस्थिती दाखवली. या गोष्टी निवडणुकीत खूप महत्त्वाच्या असतात आणि निकालावर थेट परिणाम करतात. ही बाब ठाकरेंच्या लक्षात आली नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात ते मुंबईतील शाखांना भेटी देऊ लागले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आदित्य ठाकरे मात्र निवडणुकीत खूप आत्मविश्वासाने पुढे आले. त्यांनी जोरदार प्रचार केला, अनेक मोठ्या सभा आणि कॉर्नर सभा घेतल्या, अनेक ठिकाणी ते स्वतः पोहोचले. पण अमित ठाकरे हे तितक्याच पातळीवर सक्रिय राहू शकले नाहीत. एकूणच पाहिलं तर ठाकरेंची प्रचार यंत्रणा पुरेशी प्रभावी नव्हती. स्वतः नेतेच पूर्ण ताकदीने मैदानात नसतील तर कार्यकर्तेही आपोआप जोमाने काम करत नाहीत. हे चित्र मुंबईत दिसलं आणि फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरेंचा जो पराभव झाला त्यामागे हेच संघटनात्मक अपयश मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. ठाकरेंच्या या अपयशाचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे यांचं अपेक्षित यश न मिळणं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर 1+1=2 असा परिणाम व्हायला हवा होता, पण तसं होताना दिसलं नाही. खरं तर 1+1 होऊन सुद्धा ते 2 पर्यंत पोहोचले नाहीत. जास्तीत जास्त 1.1 किंवा 1.2 इतकाच परिणाम झाला. राज ठाकरे यांनी जी व्हॅल्यू सोबत आणायला होती, आपला कार्यकर्ता वर्ग आणि मोठा मतदार आधार, तो ते आणू शकले नाहीत. खरं तर मनसेकडे संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासारखे मजबूत आणि जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. असे कार्यकर्ते आज इतर अनेक पक्षांमध्ये दिसतही नाहीत. शिवसेनेकडे आता अशा ताकदीचे कार्यकर्ते फारसे उरलेले नाहीत. तरी सुद्धा शिंदे गटाची शिवसेना मात्र सामान्य कार्यकर्त्यांना एकत्र धरून ठेवते आणि सगळ्यांना पक्षासोबत बांधून ठेवते. त्यामुळे शिंदेची शिवसेना एक मजबूत गट म्हणून उभी राहिली आहे. राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हटलं होतं की तो जिंकून येणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. आज तीच गोष्ट शिंदेच्या शिवसेनेबाबत लागू होते. पण अशी संघटना राज ठाकरे उभी करू शकले नाहीत. चांगले कार्यकर्ते असून सुद्धा
आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करूनही ते आपला अपेक्षित परफॉर्मन्स या युतीत जोडू शकले नाहीत. म्हणून एक आकडेवारी पाहिली तर राज ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक साधारण 10च्या आसपास, जास्तीत जास्त 10 ते 12 इतकेच आलेत असं सध्याच्या चित्रातून दिसत आहे. यापेक्षा जास्त संख्या सध्या जरी शक्य वाटत नसलं, त्यापेक्षा जास्त संख्या सध्या तरी शक्य वाटत नाही. या सगळ्या कारणांमुळे भाजप आणि शिंदे गटाला फायदा झाला. त्यांच्यामुळे मजबूत प्रचार यंत्रणा, मीडिया सपोर्ट होता, आर्थिक ताकद होती. खरं तर या गोष्टी इतरांकडेही होत्या, पण ज्यांनी त्याचा जास्त वापर केलेला नाही तेच जिंकले. म्हणूनच असं म्हणता येईल की ठाकरेंचा प्रभाव हा बऱ्याच अंशी त्यांनी स्वतःच ओढून घेतलेला आहे. या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव होण्यामागची ही काही महत्त्वाची कारणं होती मित्रांनो. याशिवाय तुम्हाला आणखीन काही कारणं दिसतील तर, तुमच्या नजरेत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पराभव EVM मार्करची शाई किंवा निवडणूक आयोगावर ढकलता येईल का, याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा उमेश मुंबईवाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.